लाडक्या बहिणींनो, आता लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी पुन्हा नव्याने चालू होणार नाही, असं मुख्यमंत्री स्वतः त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये आज बोललेले आहे. आज म्हणजे 20 ऑगस्ट 2026 रोजी त्यांनी असं सांगितलेलं आहे, की ज्या लाडक्या बहिणींना आपण वारंवार संधी देऊ नये, म्हणजे 6 महिने संधी देऊ नये, जर त्यांनी ई-केवायसी केली नसेल, तर त्यांना अगोदरच ठाऊक आहे, की त्या अपात्र आहेत. त्यामुळेच कदाचित त्यांनी जाणून-बुजून ई-केवायसी केलेली नाही. आता मुख्यमंत्री काय बोलले हे तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहून घ्या. परंतु लक्षात घ्या, की आता लाडकी बहीण योजनेची पुन्हा ई-केवायसी चालू करण्याचं महाराष्ट्र सरकारचं कोणतंही धोरण नाही. पहा आता मुख्यमंत्री काय बोलले. तपासणी करणं हे महिना 2 महिन्यात 4 महिन्यात शक्य नव्हतं. त्यानंतर आपण तपासणी सुरू केली. ई-केवायसी हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता. ज्या लोकांच्या लक्षात आलं की आम्ही नियमाच्या बाहेर त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे, त्यांना वारंवार संधी देऊन त्यांनी ई-केवायसी केलं नाही. 1,65,00,000 बहिणींनी ई-केवायसी केलं. त्यामुळे त्या पात्र ठरल्या, त्यांना रेग्युलर कुठलाही खंड न पडता पैसे मिळतात.